नमस्कार. 1021 श्री गणेश दर्शन ह्या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, संपूर्ण भारत वर्षामध्ये गणेशाची 1021 स्थानं आहेत. मग ती महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राबाहेर आहेत आणि भारताबाहेर देखील काही स्थानांची माहिती आम्ही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला देत आहोत. अशा या दुर्मिळ माहिती करता तुम्ही आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. जास्तीत जास्त लोकांबरोबर आमचा हा चॅनल शेअर करा. आज आपण तिसऱ्या या भागामध्ये पुण्यातील काही गणपतींची माहिती घेणार आहोत. पुण्यातील हा पुढचा गणपती आहे त्रिशुंड सिद्धिविनायक नानापेठ. पुणे शहरातील ही दुसरी त्रिशुंड मूर्ती. सुमारे 90 सेंटीमीटर 3 सोंड असलेली, 6 हात, बाजूला रिद्धी सिद्धी या देवता, हातामध्ये परशु, अंकुश, नाग आणि शंख, अप्रतिम कलेचा संगम असलेली अगदी रेखीव अशी ही मूर्ती आहे. गंजीचा मारुती या मंदिरामध्ये असलेली ही मूर्ती शेंदुराचं कवच काढल्यानं आतील त्रिशुंड मूर्तीचा शोध लागला. काळा पाषाण गणेश हरे कृष्ण रस्ता ते चतुशृंगी. हरे कृष्ण रस्ता ते चतुशृंगी या भागावरती एका बंगल्यात स्वतंत्रपणे स्थानापन्न असलेली झिलई केलेल्या काळ्या पाषाणाची सुरेख रेखीव अशी ही गणेश मूर्ती आहे. उजव्या हातामध्ये परशु, दुसरा हात उजव्या गुडघ्यावर आशीर्वादात्मक, डाव्या हातामध्ये सोंडेजवळ मोदकांसहित आणि दुसऱ्या हातामध्ये पाश, अर्धोन्मिलित नयन, मुकुट हा अंगचाच आहे. मुकुटावर मध्यभागी सुरेख असे उमललेले फूल आहे. गळ्यात कंठा आणि यज्ञोपवीत स्पष्ट दिसते. कोरीव कामाचा ही गणेश मूर्ती म्हणजे उत्तम नमुना आहे. माळी महाराज गणपती सोमवारपेठ. ही मूर्ती 75 सेंटीमीटर उंचीची, शेंदूर लावलेली, द्विभुज, मुकुट नसलेली, डावीकडे सोंड वळलेली, उजवा दात खंडित, दोन्ही कान गोलाकार, भाल प्रदेश जास्त आकर्षक अशी आहे. सारस्वत कॉलनी ते अशोक हॉटेल या माळी महाराज रस्त्याच्या बाजूला आपल्याला मध्यभागी हे छोटंसं मंदिर 2 बाय 2 बाय 2 मीटर उंचीचं दिसून येतं. या मूर्तीची स्थापना इसवी सन 1925 मध्ये श्री सयाजी गंगाजी परके माळी महाराज यांनी केली असावी हे लक्षात येतं. विठ्ठल मंदिरातील श्री गणेश संभाजी पूल. श्री विठ्ठलाच्या उजव्या हाताच्या बाजूला दर्शनी 68 सेंटीमीटर उंचीची, शेंदूर लावलेली अशी ही मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज, नयनरम्य, हसतमुख आणि भव्य कपाळ, डोळे बारीक तर एक दंत खंडित असलेला या ठिकाणी दिसतो. अलका टॉकीच्या शेजारी 2 दुकानं सोडून श्री विठ्ठल मंदिरातील ही मूर्ती पेशवेकालीन आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या देखील प्रतिमा आपल्याला दिसून येतात. श्री खोले सिद्धिविनायक शुक्रवार पेठ. संगमरवरी पाषाणाची रेखीव 68 सेंटीमीटर उंचीची, पद्मासनात आरूढ झालेली चतुर्भुज ही अशी मूर्ती असून बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. सोंड गोलाकार, उजव्या बाजूला सुरेख वळलेली दिसते. मुकुट शरीराच्या मानानं मोठा तर डौलदार आहे. पूर्वी या मंदिराला जाळी होती म्हणून याला जाळीचा गणपती असंही म्हणतात. सरदार मुजुमदार मंगलमूर्ती, मुजुमदारांचा बोळ, कसबा पेठ. आबासाहेब सरदार मुजुमदार यांच्या घराण्यातील ही तांब्याची मूर्ती सुमारे 15 सेंटीमीटर उंचीची आहे. तेजस्वी आहे. 10 हात असलेली सिद्धिविनायकाची ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात मंगलमूर्तींचे आवडते अस्त्र आणि शस्त्र, मखरात कमळावर आरूढ झालेली ही मूर्ती आहे. डाव्या मांडीवर शारदा देखील दिसून येते. मुजुमदार राहणारे मूळचे मोरगावचे. कऱ्हा नदीमध्ये मुजुमदारांच्या पूर्वजांना नर्मदा गणपतीची ही मूर्ती मिळाली. गणपतीची आराधना त्याही अगोदरपासून या घराण्यामध्ये होतीच, परंतु ही मूर्ती मिळाल्यापासून भाद्रपद शुद्ध 4 गणपतीचा जन्मदिवस या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये साजरा होऊ लागला. या घराण्यातील मूळ पुरुष नारो निळकंठ मुजुमदार यांना श्रींचा दृष्टांत झाला तेव्हापासून हा गणेशोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा होतो. श्री मंगलमूर्ती, हनुमान नगर, शिवाजी नगर.
या ठिकाणी खिंडी जवळील ही मूर्ती सुमारे 30 सेंटीमीटर उंचीची आहे. संगमरवरी आहे. चतुर्भुज रेखीव अशी ही मूर्ती असते. त्याच्या हातामध्ये आयुध देखील दिसून येतात. मूर्ती 1984 मध्ये स्थापन झालेली आहे. हे मंदिर हनुमान टेकडीच्या उत्तरेला पायथ्याजवळ आहे. पुढील गणेश आहेत प्रभात रोडवरील द्विगणेश एरंडवणे. 23 सेंटीमीटर उंच असलेली शेंदुराची मूर्ती, गुडघे उभे असलेली, 2 हातांमध्ये आयुध, सोंड डावीकडे झुकलेली, डोळे तरतरीत, तर दुसरी मूर्ती खाली ठेवलेली संगमरवराची सुमारे 38 सेंटीमीटर उंचीची चतुर्भुज, उजवीकडे सोंड वळलेली, उजव्या हातामध्ये रुद्राक्ष माळ तर दुसऱ्या हातामध्ये परशु आणि डाव्या हातामध्ये मोदक आणि अंकुश आहेत. गिरिजाबाई स जोशी यांच्या घरामध्ये मागील बाजूला पाया खणत असताना सुमारे 80 वर्षापूर्वी सापडलेली ही मूर्ती आहे. संगमरवरी अशी ही मूर्ती करंदीकरांनी 1949 मध्ये आणली आणि दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केली. श्री ओंकारांचा सिद्धिविनायक ओंकारवाडा शनिवार पेठ. पद्मासनातील ही चतुर्भुज मूर्ती संगमरवरी आहे. हातामध्ये मोदक, शस्त्र आहेत. उंची सुमारे 30 सेंटीमीटर आहे. सोंड उजवीकडे वळलेली असून खंडित दंत स्पष्टपणे दिसतो. डोळे बोलके असून मुकुट पगडी वजा अंगचाच आहे. चिबा ओंकार यांना सिंधू सागरात एक मोठा मासा सापडला. त्या माशाच्या पोटात सापडलेल्या पेटीमध्ये समग्र भारताची पोथी आणि ही सिद्धिविनायकाची मूर्ती मिळाली. दक्षिणाभिमुखी श्री गणेश, गणेशनगर, येरवडा. ही पद्मासनातील मूर्ती सुमारे 70 सेंटीमीटर उंचीची आहे. अंगावर सुरेख उपरणे, उजवा हात आशीर्वादात्मक, उजव्या मांडीवर, दुसऱ्या हातामध्ये पाश तर डाव्या हातामध्ये मोदक आणि अनंत फुलाची सुरेख अशी कळी. ही विलोभनीय अशी ही शेंदूर चर्चित श्रींची मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना 23 मार्च 1981 रोजी झाली. त्रिगुणेश्वर मंदार गणपती, कसबा पेठ. श्री ढेरे इसवी सन 1917 पासून दर श्रावण महिन्यामध्ये मंदार वृक्षाखाली बसून प्रार्थना करीत असत. पूर्णाहुतीला गणेश याग करत असत. कसबा गणपतीची या ठिकाणी श्री इस्लामपूरकर कीर्तन करत असताना त्यांना दृष्टांत झाला की समोरच्याच घरामध्ये मंदार वृक्षात मी आहे. दृष्टांताप्रमाणे बुवा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गेले तर तेथील मंदार वृक्ष उन्मळून पडला आणि ही मूर्ती मोठा आवाज होऊन बाहेर आली. त्याच ठिकाणी लहानसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ही मूर्ती 2 फूट उंचीची, चतुर्भुज, उभे गुडघे, 2 हात गुडघ्यावर स्थिरावलेले तर 2 हात खांद्यांवर. विशेष म्हणजे मूर्तीची सोंड लंबाकृती आहे आणि मूर्ती अत्यंत प्रसन्न आहे. माळवाडी मोरया, माळवाडी कोथरूड. सुमारे 15 वर्षांपूर्वी स्थानापन्न झालेली ही चतुर्भुज मूर्ती 90 सेंटीमीटर उंचीची आहे. त्यांच्या अंगावर सुरेख उपर्ण, मुखकमळ आणि सोंड अत्यंत नाजूक असून गावकऱ्यांच्या मदतीनं हे मंदिर उभारलं आहे. बटू गणेश मूर्ती, सदाशिव पेठ. ही शिवशंकरांची मूर्ती पितळी असून त्यांच्या उजव्या मांडीवर बाल गणेशाची मूर्ती आहे तर डाव्या मांडीवर पार्वती देवी. गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून सोंड डावीकडे वळलेली, डाव्या हातामध्ये शंख आणि मोदक तर उजव्या हातामध्ये रुद्राक्ष आहेत. विशेष म्हणजे या तीनही मूर्ती एकमेकांपासून अलग करता येतात. दृष्टांत झाल्याप्रमाणे या ठिकाणी 320 वर्षापूर्वी ही मूर्ती तयार करून घेतली असावी अशी नोंद सापडते. श्री गणेश माजी सैनिक वसाहत, पौड रोड. छोटसच मंदिर आणि त्याच्या आत असलेली 30 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी पाषाणाची चतुर्भुज मूर्ती. शांत, गंभीर परंतु अत्यंत प्रसन्न. माजी सैनिक वसाहतीमध्ये सगळी मंडळी मोठ्या हौसेनं भाद्रपद महिन्यात कार्यक्रम करतात. या पुढचा गणेश आहे चिंचेची तालीम, सिद्धिविनायक, शुक्रवार पेठ. श्री शंभूंच्या मंदिरातील ही गणेशाची मूर्ती 30 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी चतुर्भुज पद्मासनातील. उजव्या हातामध्ये माला आणि त्रिशूल, डाव्या हातामध्ये मोदक
मोराचं पीस अशा थाटात बसलेली दिसते. साबळे वाघिरे यांनी 45 वर्षांपूर्वी श्री गुरुदेव दत्तांच्या आवारात श्री शंकराची आणि श्री गणेशाची स्थापना शेजारी शेजारीच केली आणि नवीन मंदिर बांधून दिलं. पुढील गणेश आहेत श्री केसकरांचा गणपती शनिवार पेठ. ही मूर्ती नाविन्यपूर्ण असून उजवी मांडी घातलेली व त्यावर उजवा हात ठेवलेला, दुसऱ्या उजव्या हातामध्ये आयुध, डाव्या हातामध्ये सोंड तर दुसऱ्या हाती आयुध, मुखकमल मोठं, कपाळ बारीक, मस्तक आणखी बारीक, मुखकमलाच्या मानानं सोंड अगदीच बारीक आणि डाव्या बाजूला कललेली आहे. दक्षिणाभिमुखी मंदिरानजीकच हे मंदिर आहे. प्रभात सिनेमाच्या रस्त्यावरती हे मंदिर आपल्याला आढळून येतं. हर्डीकरांचा मोरया, शांतीशिला सोसायटी, एरंडवणा. प्रभात स्टुडिओ लगत असलेल्या स्वतःच्या जागेत दर्शनीच पश्चिमेला बांधलेले हे एक छोटेसे मंदिर. त्यातील छोटीशीच सुरेख संगमरवरी रंगीत चतुर्भुज कमळावर आरूढ झालेली अशी ही मूर्ती आपल्याला दिसून येते. उल्हास गणपती, मुंजाबाबोळ, नारायणपेठ. श्री नगरकरांची ही गणपतीची मूर्ती सुमारे 95 सेंटीमीटर उंचीची आहे. शेंदूर चर्चित चतुर्भुज, उजव्या हातामध्ये कमळाची उमलती कळी, दुसरा हात उजव्या गुडघ्यावर, डाव्या हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे डावीकडे निमुळती होत गेलेली सोंड कपाळापासून थोडी पुढे आल्यासारखी वाटते. अंगचाच मुकुट वर निमुळता होत गेलेला आहे. शेंदूर चर्चित मूर्ती असली तरी प्रत्येक अवयव स्पष्ट दिसतात. पुढील गणेश आहेत नाईक सिद्धिविनायक, स्वारगेट रस्ता, शुक्रवार पेठ. इसवी सन 1874 पूर्वीपासून या ठिकाणी उघडा पार, पिंपळ आणि मुंजाबा दैवत आहे. कैलासवासी लक्ष्मणराव बल्लाळ यांच्या स्वप्नात मुंजाबा येऊन या ठिकाणी सुपारी ठेवून सिद्धिविनायकाची स्थापना कर असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी या सिद्धिविनायकाची स्थापना केली. ती स्थापना करताच खुंटलेला वंशवेल चालू झाला. इसवी सन 1937 नंतर वस्ताद शेखचंद नाईक हे पूजा करवून घेऊ लागले. ही सिद्धिविनायकाची मूर्ती फक्त 5 सेंटीमीटर उंचीची आहे. शेंदूर लावलेली आहे, बैठक घातलेली आहे. ही अशी लहानशी मूर्ती असून रस्त्यावरूनच मूर्ती दिसत असल्यानं पाहणारा मूर्ती दिसताच जागीच दर्शनासाठी उभा राहतो. अत्यंत देखणी अशी ही ठुसकी मूर्ती अतिशय विलोभनीय दिसते. पुढचे गणेश आहेत शिवाजीनगर गावठाण गणेश, शिवाजीनगर. मूर्ती छोटीशीच 45 सेंटीमीटर उंचीची, दोन्ही गुडघे उभे असलेली, सोंड डावीकडे वळलेली आणि शोभिवंत 5 बाय 5 मीटर पत्र्याचे कळस वजा छप्पर असलेले हे मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आहे. मूर्ती 120 वर्ष जुनी असून 1983 मध्ये याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पुढील गणेश आहेत भांबुर्डा वेशीचा गणपती, भांबुर्डा, शिवाजीनगर. ही छोटीशीच मूर्ती 60 सेंटीमीटर उंचीची आहे. चतुर्भुज, डाव्या हाती मोदक, कमळाची कळी, उजवा हात आशीर्वादात्मक तर दुसऱ्या हाती परशु, सोंड डावीकडे वळलेली, मुकुट अंगचाच आहे. पेशवेकालीन अशी ही मूर्ती असून अत्यंत प्रसन्न आहे. पूर्वी या ठिकाणी वेस होती, म्हणूनच याला भांबुर्डा वेशीचा गणपती हे नाव पडलं. श्री सिद्धिविनायक मृत्युंजयेश्वर मंदिर, कर्वे रोड. ही संगमरवरी मूर्ती 30 सेंटीमीटर उंचीची आहे. या मंदिरात दर्शनीच डाव्या हाताच्या कोनाड्यात पद्मासनात स्थानापन्न झालेली चतुर्भुज, सोंड गोलाकार अशी ही मूर्ती आहे. श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती याची सर्व देखरेख करतात. मंदिर आतल्या बाजूला असल्यानं परिसर अत्यंत शांत आणि रमणीय आहे. रसिक हो, आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या चॅनल वरती आपल्याला अशा दुर्मिळ गणपतींची आम्ही माहिती देत आहोत. याकरता आपण आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. आमचा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.